श्रवण करूया. हरिपाठ. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिविन सौजन्य नेनो काही. तया नरा लादले वैकुंठ जोडले. सकळी घडले तीर्थाटन. मनोमार्ग गेला तो तेथे मुकाला. हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी सर्व काळ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. हरिपाठ निरूपण. आजचा अभंग क्रमांक आहे 18. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. हरिविन सौजन्य नेनो काही. मग आता या अभंगात ज्ञानोबराय म्हणतात की हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन. मग आता हरिवंश पुराण, मग आता त्या हरिवंश पुराणामध्ये काय सांगितलंय बरं? हरिवंश पुराण. मग त्या हरिवंश पुराण म्हणजे त्या हरीचं स्तवन आहे, हरीचं कौतुक आहे ना. कसं हरी आहे, हरी म्हणजे कोण आहे, म्हणजे तोच हरी म्हणजे काय, परब्रह्म स्वरूप आहे. हरी म्हणजे तोच राम आहे, हरी म्हणजे तोच श्रीकृष्ण आहे. नवे नवे तो सर्व युगात तोच कार्याला येतो. यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मनं सुजाम्यं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे प्रत्येक युगायुगामध्ये तो परब्रह्म तो हरी कार्याला येतो. मग त्याचं स्तवन हरिवंश पुराण. मग त्या हरिवंश पुराणामध्ये काय सांगितलंय की हरिनाम संकीर्तन. मग हरिनाम संकीर्तन, त्या हरिनामाचं संकीर्तन केल्यानंतर कुणाचं संकीर्तन? हरिवंश पुराण. हरी कसं आहे है ना, याचं स्तवन करणे, याचं कौतुक करणं, याचं काही कीर्तन करणं, याचं निरूपण करणं, याचं प्रवचन करणं म्हणजे हरिवंश पुराण. हरिनाम संकीर्तन म्हणजे त्या हरीच्या नामात आपल्याला राहता आलं पाहिजे. मग तया नरा लादले वैकुंठ जोडले. मग हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेणे पाहिजे. मग त्या हरीशिवाय सौजन्य म्हणजे त्याला बाकीचं सबळ काही दिसतच नाही. सबळ म्हणजे संसारातलं काही दिसत नाही, फक्त एक दिसतो तो हरी. मग आता तो कसा आहे हरी? तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो गुणात नाही आहे, तो तत्वात नाही आहे, तो पलीकडे आहे सगळ्यांच्या. तो मायेच्या गुणाच्या तत्वाच्या सगळ्याच्या पलीकडे असं असणार ते परब्रह्म स्वरूप तो हरी है ना. मग आता हरिवंश पुराण, मग त्या हरिवंश पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे की त्याचं कौतुक म्हणजे त्याचं स्तवन. आपण त्याचं स्तवन करतो ना. मग आता कसं स्तवन करायचं? मग त्याचं स्तवन करण्यासाठी काय पाहिजे? मग आता आपल्याला काय पाहिजे बघा, एक सुंदर ओवी आहे. आता सद्गुरु वर्णवेना जेते माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. मग आता ते स्वरूप आहे ना, मग आता हरीचं स्वरूप कळण्यासाठी काय पाहिजे? आता सद्गुरु वर्णवेना म्हणजे तो आता हरी आपल्याला वर्णन करता येत नाही. कारण का? तो निर्गुण आहे, ते गुणात नाही आहे. मग तो गुणाच्या पलीकडे आहे. मग आपण कसं स्तवन करायचं? त्याची लक्षणं सांगायला गेलं तर तो लक्षणाच्या पण पलीकडे आहे, लक्षणात पण तो नाही आहे. मग आता लक्षणाच्या पलीकडं, गुणाच्या पलीकडं, मग आता असं तो हरिवंश आहे, हरी आहे. मग आता त्याचं स्तवन कसं करायचं? मग त्याचं स्तवन कसं करायचं? मग माया स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना. मग आपण मायेच्या बळे है ना, मायेतून आपण स्तवन करतो, ह्या मायेतून आपण स्तवन करतो, पण तो मायेला हा कळला का? तो कळत नाही. मग त्याचं गुणगान गाणं, त्याचं स्तवन करणं, त्याचं निरूपण करणं, त्याचं नाम संकीर्तन करणं म्हणजे काय? त्याच्या स्मरणात राहणे. मग आता ते परब्रह्म कसं आहे? न कळे न कळे नेती नेती. तो हरी कसा आहे? न कळे न कळे नेती नेती. ऐसे बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोटे. मग आता तो स्वरूप तो हरी कसा आहे आपल्याला बघा, आपण मागं भेटलं ना, म्हणजे ते वेद म्हणतात, म्हणजे नवे नवे वेदांची माता म्हणते. न कळे न कळे नेती नेती, न येती न येती, न कळे न कळे म्हणजे न येती म्हणजे काय? त्याचं स्वरूप कसं आहे हे आकलन मला होत नाही आहे. न येती न येती ऐसे बोलत असे श्रुती. श्रुती म्हणजे वेदांची माता, ही श्रुती म्हणते मला ते स्वरूप कळत नाही. न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलत अशी श्रुती
तेथे मज मूर्खाची मती पडेल. मग आपण त्याचं स्तवन काय करू शकतो? मग आता त्याचं स्तवन करायचं झालं तर मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारू पावी मज. मग आता मला कळत नाही तो कसा आहे, मला कळत नाही. न कळे हा माझं विचारू, हा विचार मला कळत नाही. तो हरिवंशी कसा आहे है ना, हरी कसा आहे, मग त्याचं नाम संकीर्तन चाललेलं आहे. न कळे न कळे. मग आता दुरुनी माझा नमस्कार, लांबणच देवा तुला हरी नमस्कार. मग गुरुदेवा पैल पारू पावी मज. मग आता पैल पार मला पाव. मग आता पैल पार म्हणजे ही लोकातून आईल तीराकडे, म्हणजे ही लोकातून परलोकात आपल्याला जायचं. परलोकात म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी, वैकुंठाच्या ठिकाणी. पुढे दिलेलं आहे ते, येणार एक 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 सुंदर असं भाग बघा की आता परलोकात जायचं म्हणजे कुठं, वैकुंठात जायचं आहे. कोण जाणार आहे? मग आता ज्ञानोबा इतकं सुंदर मांडलेत बघा. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरी विन सौजन्य नेनो काही. मग असा तो परब्रह्माच्या स्तवनात अशा त्या कीर्तनामध्ये असला ना, मग त्याला द्वैत काही दिसत नाही. हरी विन सौजन्य नेनो काही. मग आता त्याला सौजन्य कुणाचं नको आहे? आपण गाडीवरती लिहिलं असतं ना, या बँकेचं सौजन्य उपकार. मग आता त्याचं उपकार, त्या सौजन्यात कुणाचं अडकत बसत नाही. ह्या संसाराच्या सौजन्यात अडकत बसत नाही. हरी विन आता तो नाही आहे. कारण एक परब्रह्म भेटलाय ना, एक परब्रह्म भेटला ना. मग आता आपण 18 अभंग आता त्याचं स्तवन करायला, त्याचं कौतुक करायला, त्याचं गुणगान करायला ना. मग आता हे स्तवनीय तो हरी आहे आणि त्याचंच आपण श्रवण करावले ना. मग आपण आता त्या गुणात आहोत, आपण त्या तत्वात आहोत. मग आता त्या मायेतून आपण त्याचं स्तवन करतो. मग आता पुढे सांगितलंय तया नरा लादले. मग असं तुम्ही आम्ही है ना, आता त्याच्या स्तवनात आहोत ना, त्याचं आपण कौतुक करायला. मग तया कोणाला? हरी काय, हरी नाम संकीर्तन जो करतो ना, हरिनाम संकीर्तन जो करतो त्याला काय लादत नाही, त्याला सौजन्य काही नाही. म्हणजे त्याला संसारातलं काहीच लागत नाही. तो संसाराच्या पलीकडे राहतो. अशाला तया नरा लादले वैकुंठ जोडले. अशा नराला, अशा मनुष्याला है ना, तया नरा लादले वैकुंठ जोडले. मग आता वैकुंठ कुठं आहे? जे हरीचं ठिकाण आहे ना, ते वैकुंठ आहे. मग आता तिथपर्यंत आपण जाणार आहोत. मग आता महाराज म्हणता म्हटले ना की आपला जन्म आता इथं व्हावा. म्हणजे कसं आहे बरं, हे कसं बरं जन्म होतो? काल दोन चार दिवसापूर्वी आपण घेतलं ना. म्हणजे आपल्याला समजा 100% जर पुण्य लागत असेल, आपल्याला थोडी कमी पडली ना, मग तिथे योग भ्रष्ट होतो. तो काय होतो? योग भ्रष्ट होतो आणि परत तिथं जन्माला येतो. माऊलीने 6व्या अध्यायात सांगितलं योग भ्रष्टचा भाग, 8व्या श्लोक मध्ये काय तर सांगितलेला आहे. मग 6व्या अध्यायात तर आहे 100%. मग तो जो योग भ्रष्ट होतो ना, म्हणजे तिथं मोक्षाला जायला त्याला पुण्याही कमी पडते. मग परत आणि तो वारकरी संप्रदायामध्ये जन्माला येतो. आणि तिथं आल्यानंतर त्याचं जे काय होतं त्याचं, आता समजा मी कीर्तनकार आहे, मी आता काय निरूपण करतोय, मला ही एवढं येते ना. मग माझा समजा जन्म झालाच, समजा मोक्षाला मी नाही गेलो, तर मला तिथून पुढे लगेच मला ते येणार, तिथं लगेच अवगत होणार. तिथं जसं फक्त पुरुषित काय तर जरासं असं क्लिक करायचं, पुरुषित कुठं क्लासला घालायचं, कुठं आणि करायचं. 7व्या-8व्या वर्षापासूनच मला हे येणार. कारण का? ती योग भ्रष्ट झाला तिथं. मग तिथंच आपला जन्म होणार है ना. मारुतीबुवा कुरेकर पण, आदरणीय प्रातस्मरणीय मारुतीबुवा कुरेकर पण सांगतात बघा, माझा जन्म आणि इथंच काय आळंदीतच होईल. म्हणजे तेवढं सामर्थ्य आहे त्यांचं हो है ना. आपण तेवढ्या सामर्थ्यात आहोत की नाही ते हरीलाच माहित. आता म्हणून बघा, तया नरा लादले वैकुंठ जोडले सकळी घडले तीर्थाटन. मग आशाला म्हणजे कुणाला? हरिवंश पुराण, त्याचं पुराणाचं गुणगान गाणं, त्याचं नाम संकीर्तन करणं, त्याच्या कौतुकात राहणं, त्याचं प्रवचन करणं, त्याचं निरूपण करणं. अशा नराला वैकुंठ जोडतं, वैकुंठात राहतो, नवे त्या परब्रह्माच्याच ठिकाणी राहतो, परब्रह्मातच विलीन होतो, थोडक्यात म्हटलं तर चालेल. मग अशाला काय सांगितलेलं आहे? तया सकळी घडले तीर्थाटन. मग त्याला आता परत तीर्थाटनला जायला लागत नाही. कारण का एकदा का तो हरी भेटला ना, मग आता परत तीर्थाटनला जायला लागत नाही. मग ह्या तीर्थाटनला जायचं, त्या तीर्थाटनला जायचं, दोंडाने पाणीच घेऊन यायचं. मग तिथं त्या तीर्थाटनला, तिथं आता तीर्थ नाही आहे. तीर्थक्षेत्र आपल्या ह्या देहातच दाखवलेलं आहे. तीर्थक्षेत्र है ना, हा क्षेत्र दिसतंय आपलं, तुमचा माझा देह दिसतो, हा क्षेत्र आहे. आणि याला चालवणार जो आत्माराम आहे ना, तो कोणा क्षेत्रज्ञ आहे.
मग आता इथंच आपल्याला तीर्थक्षेत्र भेटत आहे. कुठं हे तीर्थ भेटत आहे, हे आता श्रवण करायला ना, हे तीर्थ आहे, ज्ञानोबरायांचं तीर्थ आहे. म्हणून मागं पण एकदा म्हटलं ना, की इथं कोण बसला ह्याला बघायचं नाही आहे. कारण का हे माझ्या सद्गुरूंचं आलेलं आहे. जसं वशिष्ठांचा प्रसाद त्या घारीने घेऊन गेला कैकेयीकडून, आणि ती घार कुणी घारीतनं प्रसाद पडला अंजनीच्या वाट्यामध्ये, अंजनीने तो ग्रहण केला. अंजनीने ग्रहण केल्यावर काय झालं, तिला काय झालं, हनुमंत जन्माला आला. तसं तो प्रसाद आहे ना, वशिष्ठ म्हणजे श्री सद्गुरूंचा प्रसाद, पांडुरंगाचा प्रसाद आपण इथून आता ग्रहण करायचा, श्रवण रूपी ग्रहण करायचं. अंतरी दास्यभक्ती जन्माला येणार, म्हणजे काय, भक्ती प्रगट होणार आहे. मग आता इथं कार्याकरण जो बसलाय त्याला बघत बसायचं नाही. त्याचे आपण कसं नाही ते काय, आपण जर आपण काय म्हणतो त्याला, आपण बघत बसलो, हा देह आहे, तो देह आहे, वगैरे वगैरे, मग आपण काय घारीलाच बघत बसणार ना. मग घारीला न बघता काय करायचं, आपण परीक्षक न होताना आपण आत्मसात करायचं. मला आज काय नवीन मिळते बाबा, हे जर आपण घेतलो ना, मग आपण परीक्षक म्हणून बसलो ना, मग आपण चुका काढणार त्यात. ही चूक इथं आली, ही चूक इथं आली, ही चूक इथं आली. मग ह्या चुका जर काढायला ना, आपल्याला श्रवण होणार नाही. म्हणून स्वारी काय म्हणतात माहितीये काय, आमचे सद्गुरू पण सांगायचं, एका एका ओवीची ना 80 अर्थ निघतात रे. मग आज जो अभंग झाला ना, ह्या अभंगावर आत्ता मी जर निरूपण केलं ना, आणि उद्या जर ह्याचं निरूपण करायला लागलं ना, ह्याचं वेगळंच येणार आहे. कारण का, ह्याच्यात सगळं वेगळंच येणार आहे. आज तुम्ही जर निरूपण कराल त्याचं वेगळंच येणार आहे. आज जे सॉरी मला द्यायला आहेत, आज जे मला सद्गुरू द्यायला आहेत ना, ते मला अंतरातून घेता आलं पाहिजे. मग तिथं आपण परीक्षक म्हणून बसलो ना, मग आपल्याला विचक्षण होतं. विचक्षण म्हणजे काय माहिती आहे, विचक्षण म्हणजे काय, चुकीचे क्षण वेचणारा, त्याला विचक्षण म्हणतात. म्हणून सांगितलं काय, सकाळी घडले तीर्थाटन. मग आता त्याला तीर्थाटनला जायला लागत नाही, हे तीर्थ आहे, हे तीर्थ आता मला घेता आलं पाहिजे. मग हे तीर्थ आतमध्ये घेतल्यानंतर अंतरी गेली या अमृत, बाह्य काया लकलकीत, है ना, किती सुंदर आहे बघा. अंतरी गेले अमृत, बाह्य काया लकलकीत, एवढं प्रमाण सुंदर आहे नाहीये. मग अंतरी आपल्याला जाता आलं पाहिजे. काय, अमृत. आता हे अमृताचं सेवन करायला ना, ते स्वर्गातील देव अमृत घेऊन आलं. ते परीक्षित राजाला ज्यावेळेला शुकमुनी सांगत होते ना, त्यावेळेला भागवत कथा सांगत होते, त्यावेळेला आम्हाला हे सांगा, हे अमृत घ्या तुम्ही. मग बघा, अमृताचं आता सेवन चालू आहे. मग अमृताचं सेवन आपल्याला करता आलं पाहिजे. 8 ते 8:30 हे अमृताचं सेवन आहे. हे कुठं स्वर्गात नाही आहे. स्वर्गात सगळं, बाकी स्वर्ग सगळं आहे, काय 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 सगळं आहे. आता ते काय सांगत बसायला का, मेनका पसारा वगैरे वगैरे वगैरे, जे नको ते पाहिजे ते सगळं आहे तिथं. फक्त काय, तिथं श्रवण नाही आहे. म्हणून तया नरा लादले, वैकुंठ जोडले. मग त्याला आता हे तीर्थाटनला पण जाण्याची गरज नाही आहे. मग हे अमृताचं सेवन आपल्याला करता आलं पाहिजे. अमृताचं सेवन केल्यानंतर बाह्य काया लकलकीत, मग आपली काया किती सुंदर दिसायला लागते बघा. काय ते जे पुंज आहे तुम्ही म्हणतात, सहज म्हणतात ना, काय तुम्ही आता एवढं असं देवासारखं दिसायला लागला का, त्या खपल्या आता निघून गेल्या ना. कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या, मत्सराच्या, दंभाच्या, संशयाच्या, तिरस्काराच्या, भावनेच्या, इष्टेच्या, या सगळ्या खपल्या निघून गेल्या तर मूर्ती सुबक अशी दिसायला लागते ना. मग मूर्ती सुबक दिसल्यानंतर मग देवासारखं भक्ती चेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा हे अभिप्रावी ग्रंथी. मग आता भक्ती चेन योगे देव, मग ह्या भक्तीमुळे आपल्याला देव होण्याचा योग आला ना. म्हणजे काय, आपण नवीन नवीन देवच झालो. मग आपल्याला पाया पडतात ना. मग आपल्या ज्यावेळेला पाया पडतात, कीर्तन झाल्यानंतर आपल्याला पाया पडतात ना, मग आपण त्यावेळेला 2 गोष्टी करायच्या. जे कीर्तन करायचं ते लक्षात ठेवा. 2 गोष्टी काय करायचं, कीर्तन झाल्यानंतर जे काय माझ्या पांडुरंगा निवेदन ठेवायचं, पांडुरंगाला अंतरी निवेदन ठेवायचं. पांडुरंगा, जे आता कोणी माझ्या नमस्कार करणार आहेत ना, माझ्या पाया पडणार आहेत ना, हा नमस्कार सगळे जे काय नमस्कार करतील ते तुला अर्पण. नुसतं हात जोडायचा एकदा दोनदा. मग ते नमस्कार जे करतील ना, ते पांडुरंगाला जाणार आहे. तिथं आपल्याकडे त्याचं 2 फायदे काय माहिती काय, त्याचं आपल्याकडे ओझं राहणार नाही. जे कोण नमस्कार करतील ते ओझं आपल्याकडे राहणार नाही. आणि दुसरा फायदा काय, ते जे नमस्कार आहे ना, डायरेक्ट पांडुरंगाला पोहोचतं तिथं. कारण का, आपण निवेदन ठेवलेलं असतो. मग त्यांनी नमस्कार केलेला डायरेक्ट पांडुरंगाला पोहोचला, म्हणजे त्यांना तिथं काय झालं, त्याचं फळ मिळालं आणि आपल्याकडे ओझं राहिलं नाही. म्हणून सांगितलं की सकाळी घडले तीर्थाटन. अशाला बघा, हरिवंश पुराण असा जो पुराणात राहतो, हरिवंश म्हणजे त्याचं गुणगान गाणं, त्याच्या गुणगानात राहणं आणि त्याचं स्तवन करणं, कुणाचं, हरीचं, असं जो निरूपण करतो, असा जो नाम संकीर्तन करतो, मग त्याला द्वैतातलं काय अडकत नाही, द्वैतात अडकत बसत नाही.
हरी विन सौजन्य नेणो काही, म्हणजे तो दैतात अडकत बसत नाही, आता संसारात अडकत बसत नाही, म्हणजे संसार करतो पण त्यात असं घुसत नाही आता जास्त काय. मग अशाला तया नरा लादले वैकुंठ जोडले, मग त्याला सहज वैकुंठ प्राप्त आहे, त्याला सहज मोक्ष प्राप्त आहे. यदा कदाचित काहीतरी राहिलंच तर त्याला योग भ्रष्ट होऊन आणि इथं वारकरी संप्रदायात त्याचा जन्म होणार. मग अशाला सकाळी घडले तीर्थाटन, अशाला परत तीर्थाटनला जायला लागत नाही. कारण का आता तीर्थ आणि क्षेत्र आपल्याला कळालं कुठं आहे ते. मग अंतरीच आहे तो क्षेत्रज्ञ, त्याचंच मला स्मरण पाहिजे. मला जो चालवणारा, या देहबुद्धीला चालवणारा अंतरी जो आहे आत्माराम, त्याचं स्मरण राहणं म्हणजे काय, तो अंतरी आहे, त्या परब्रह्माचं स्मरण. म्हणून आपण पण इथं कुंकू लावते ना, कुंकवाचा बरेच वेळा भाग झालाय, म्हणून आपल्याला त्याचं स्मरण म्हणून आपल्याला लावता आलं पाहिजे. कुंकू लावा, भंडार लावा, काही लावा, पण लावा. आपल्याला हिंदू म्हणून तर लावताच आलं पाहिजे 100%. आता हे काळाची गरज म्हणून सांगायचं. मग आता पुढे जाऊया. मनोमार्ग गेला तो तेथे मोकाला. आता इथे एक कलाटणी झाली बघा. आता इथपर्यंत लक्षात आलं, त्याचं जर नाम संकीर्तन करतो त्याला तीर्थाटनला जायला लागत नाही, त्याला मोक्ष प्राप्त झाला. मग तो कशात अडकत नाही, त्याला मोक्ष प्राप्त झाला. मग आता इथं कलाटणी कशी दिली बघा, मनोमार्ग गेला तो तिथे मोकाला. मग आता याच्या विरुद्ध जो जातो ना, मनाचं बघतो. आता 8ला प्रवचन चालू होणार आहे, माझ्या मनाला वाटत नाही मला प्रवचनला थांबावं आणि कीर्तनला जावावं, हरिपाठ करावं आणि क्लासला जॉईन व्हावं, पंढरपूरला जावावं, उपासना करावी, असं माझ्या मनाला वाटणं झालं हो, माझं मन धसच न झालं हो. असं जो म्हणतो ना तो तेथेची मुकाला. म्हणजे काय, आला आला आणि पाणी वाहतच गेला. म्हणजे जन्म कशासाठी झालाय, का झालाय आणि जायचं कुठं, ह्याच्यात तर काहीच माहित नाही त्याला. दारुडा असतो ना तशा प्रकारचाच असतो तो. म्हणजे त्याला फक्त तो देहच त्याचा असतो. मग तो सगळा कशासारखा असतो, प्राण्यासारखाच असतो, इतर प्राण्यासारखाच असतो. त्याला विवेक वैराग्यच नाही आहे. मग आपल्याला तुम्हाला विवेक वैराग्य दिलं, वैखरी दिली तुम्हाला, एवढं कशासाठी दिलं, त्याचं नाम घेण्यासाठी. म्हणून सांगितलं काय, हरिनाम घेता आलं पाहिजे. हरिनाम संकीर्तनात असतो ना, तो इथं कलाटणी नाही आहे. मग ह्यात अडकत बसत नाही तो. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथे मुकाला. मग मनाच्या मार्गाला जायचं नाही आपल्याला. मन कसं आहे आपण मागं पण बघितलं, आता सारखं त्याचं विश्लेषण नको. म्हणून त्या मनाला इकडं डायव्हर्ट करता आलं पाहिजे. कुठं आपल्याला त्या मनाला पंढरपूरला नेता आलं पाहिजे, मनाला उपासनेत बसवता आलं पाहिजे. आणि हे जे टायमिंग आहे ना, हे टायमिंग आपण बरोबर साधलेलं आहे. का माहितीये काय, ह्याच टायमिंगला मन काय होतं माहितीये काय, डायव्हर्ट होतो. दिवसभर काम धंद्यात राहतो, रात्रभर आणि वेगळ्या विचारात राहतो. पण हे तिन्ही सांजेची जी वेळ आहे ना, या वेळेला म्हणे राक्षस आहेत ना, ते पृथ्वीवरती भ्रमण करत असतात या वेळेला. म्हणून तिन्ही सांजेचं जेवायचं नाही म्हणतात एक जण बघा, तिन्ही संजेचं झोपायचं नाही. मग ह्या वेळेला काय करायचं, ती उपासना करायची. मग त्या मनाला इकडं डायव्हर्ट होतं बरोबर मन. त्या उपासनेत राहिलो, त्या नामस्मरणात राहिलो ना, बरोबर ते राक्षस आहेत ना आपल्यावर घाला घालत नाहीत. राक्षस म्हणजे कुठले आहेत, आतमध्येच आहेत, सगळे आतमध्येच आहेत. सगळं देहावरतीच, आपल्या परमार्थ म्हणजे काय, आपल्या देहावरतीच आहे. बाहेर कुठं बघायला जायचं नाही. सगळं पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, वेष्टी समेष्टी, सगळं इथंच दिलेलं आहे. अंतरीच तो आहे. नारायण एकदा विचारलं ना, काय नारदाने एकदा विचारलं, देवा तुम्ही असता तरी कुठं है ना. मग मी हृदयातच आहे ना, म्हणजे तो अंतरीच आहे, अंतरी आहे. फक्त आम्हाला त्याची ओळख घेता येत नाही. त्यासाठी काय पाहिजे, जा श्री सद्गुरुशी शरण. मग सद्गुरुशी शरण गेल्यानंतर तो आपल्याला भेटणार आहे. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथे मोकाला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. बघा किती सुंदर. म्हणजे त्याच्या स्तवनात राहिलं, त्याचं कीर्तन करायला लागलो, त्याचं नाम संकीर्तन घेतलं, त्याच्या नामात राहिलो, त्याच्या गुणगणात राहिलो. मग त्याला काय, इथलं संसारातलं काय अडकत नाही, त्याला तीर्थाटनला जायचं नाही, त्याला मोक्ष प्राप्त झाला. पण मनोमार्गी गेला तो इथंच अडकला आणि परत 83,99,999 जीवन म्हणजे काय, परत तो गाडा होणार, डुक्कर होणार, सगळं ह्यात आणि अडकत राहणार. का, मनाचं ऐकला. म्हणून मन जे आहे ना, त्या मनालाच परमार्थ करता आला पाहिजे. मन लय आहे मोठं. म्हणून मन कसं माहितीये काय, अंतकरण पंचकातला 2 नंबरचा भाग दाखवलाय. अंतकरण मन म्हणतो करू न करू, करू न करू, करू न करू ऐसे वाटते ते मन. मग त्या मनाला आपल्याला बदलता आलं पाहिजे. म्हणून आणि जाणार आहे ते मनच जाणार आहे. आपलं जे सूक्ष्म देह ना, या इकडून तिकडे जातो ना, म्हणजे हा स्थूळ देह सोडून सूक्ष्म देह जातो ना, तो मन सगळे घेऊन जात असतो तिकडं.
मनाचा सगळा खेळ आहे आणि हे मन बुद्धी हे सगळं दुसऱ्या देहात जातं आणि दुसऱ्या देहात गेल्यानंतर तिथं आणि परत आपलं मन जसं आहे ना तसंच आणि तिथं उत्पन्न व्हायला लागतं. म्हणून आपल्याला जी बुद्धी आहे, मगाशी म्हटलं ना मी कीर्तनकार, तिथं जर जन्म झाला तर होणार. आपली जी बुद्धी आहे ना ती बुद्धी आहे तशी तिकडे जात असते, म्हणून सूक्ष्म रूपाने जात असते. पण ती सूक्ष्म रूपाने असते, सुप्त अवस्थेत असते. ते फक्त तिला क्लिक करायचा अवकाश, म्हणजे तिला फक्त सद्गुरूची जोड लागते. तिथं हनुमंतरायाकडे शक्ती होतीच, हनुमंतरायाकडे शक्ती होतीच, फक्त त्याला उड्डाण करता येत नाही. जांबुवंतानं सांगितलं हे तू उड्डाण करू शकतोस, तसं जांबुवंत भेटायला लागतो. तसं मनोमार्गे गेला तो तेच मुखाला, मग हरिपाठ स्थिरवाला तोची धन्य. मग आता हरिपाठात तुम्ही आम्ही राहिलो ना तोची धन्य. बघा किती सुंदर भाग दाखवला. म्हणून हरिपाठाचं श्रवण करतोय ना आपण, हरिपाठाचं आपण कीर्तन करतोय ना, हरिपाठाचं निरूपण करतोय ना, आपण धन्य आहोत, धन्य है ना. धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्ता पहावो. काय सुंदर आहे बघा, ओवी किती सुंदर आहे, किती गोड ओवी आहे. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्ता पहावो. म्हणजे बघा किती संतांनी आपल्याला धन्य धन्य 2 वेळा म्हटलेलं आहे, एकदा पण नाही आहे. जय जय म्हणतात ना, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रामकृष्ण हरी. धन्य धन्य म्हणजे का, एकदा मातेच्या उदरात तुमचा माझा आहे ना जन्म झाला, काय ते मातेच्या उदरात त्या परब्रह्माचं स्तवन केलं तो एक धन्य, आणि एकदा जन्म झाला ना त्यावेळेला एकदा धन्य. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पहावो. मग अपूर्वता काय, ह्या नरदेहात अपूर्वता काय, आपल्याला मोक्षाला जाता येतं, आपल्याला 83,99,999 जीवनातून मोकळं सुटता येतं. हा धन्य आहे. म्हणून सांगितलं काय, धन्य म्हटलं तोची धन्य. ज्ञानोबा सांगितलंय धन्यवरती बघायला गेलं तर तासभर निरूपण होऊ शकतं इथं, फक्त धन्य एका शब्दावरती. म्हणून आपल्याला आता पुढे जायला पाहिजे वेळाच्या टायमिंगसाठी. म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. मग अशाला लक्षात आलं काय, कुठून आलो बघा आपण, म्हणजे हरीच्या नामात जो असतो त्याचं जो नाम संकीर्तन करतो, त्याचं जो स्तवन करतो, त्याच्या निरूपणात जो असतो, त्याला परत तो संसारात अडकत नाही. तया नरा लादले कुठंच तो अडकत बसत नाही. तो संसारात, तो गुणात कशात अडकत नाही. हरिविन सौजन्य नेनो काय, त्या हरीशिवाय दुसरं काही दिसत नाही. मग त्याला परत तीर्थाटनाला जायला लागत नाही, तो मोक्षाला जातो. मग अशाला हरिपाठात आल्यानंतर तो धन्य होतो. फक्त तिथं मनात अडकत बसायचं नाही, मनाच्या योगे जायचं नाही आपल्याला. म्हणून मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकल हाकल येतं पिकावर. म्हणजे पिकावर म्हणजे कुठलं, ह्या विषयांच्यावर येतं ते. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं दोर म्हणजे कसं आहे, मन वडतंच आपलं, ते विषयाकडे वडतं, विषयाकडे वडतं, विषयाकडे वडतं. म्हणून त्या मनालाच आपल्याला कुठं आणता आलं पाहिजे, हरीकडे आणता आलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, हरिनामाची जोडी आहे ना, उपासनेची जोडी, श्रवणाची जोडी, ही जोडी आहे ना इतकी सुंदर दिलेला आहे. म्हणून तो कुठं आहे, कुठं आहे बघा, तो आपल्या आतमध्येच आहे, जवळच आहे. फक्त आपण त्याला निवेदन ठेवायचं आहे, तुम्ही असावे जवळी है ना, तुम्ही असावे जवळी. म्हणून बघा एक सुंदर आहे बघा अभंग तो, वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, घेई ऐशी माझी भाक, जरी का मागेन आनिक, जरी का मागेन आनिक, घेई ऐशी माझी भाक, तुकया बंधू म्हणे देवा, शब्द इतकाची राखावा. किती सुंदर आहे बघा, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. एवढाच शब्द आहे माझा, परब्रह्म हरी आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी. म्हणून कथा जिथं चालू असते ना, ही पांडुरंगाच्या आज्ञेनं असते, ज्ञानोबरायांच्या कृपेनं असते. म्हणून आपण आदरानं श्रवण करता आलं पाहिजे, आदरानं ते घेता आलं पाहिजे. कर जोडितो कथे काळी है ना, कथा तिथं चालू आहे ना, ते मला ज्ञानोबराय द्यायला ते हरिपाठावरती, हा कार्यकारण इथं बसलेला आहे. म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, जे दिलेलं आहे ते योग्य आहे. उद्या ह्याच्यावरती वेगळं निरूपण होऊ शकतं, हा ध्येय तो दुसरा असला तर दुसरं निरूपण घडू शकतं. म्हणून कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी,
पांडुरंग तुम्ही येतं जवळ बसा. म्हणून बघा, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, म्हणून रामकृष्ण आवडी सर्व काळ. मग अशाला असा जो नामात राहतो, असा जो नाम संकीर्तनात राहतो ना, मग ह्या जोडीत राहिल्यानंतर रामकृष्ण आवडी सर्व काळ. मग अशाला प्रत्येक वेळेला रामकृष्ण आवडी, रामाची त्या कृष्णाची त्या आवडच होते. का आवड होते? बाकी आता भटकत राहत नाही. कारण का? मन आता त्या रामात लागलेलं आहे, मन आता त्या श्रीकृष्णात लागलेलं आहे. शबरीचं कसं होतं? 16व्या वर्षी है ना, शबरीला एका ऋषीनं सांगितलं होतं काय, तुला श्रीराम भेटणार 16व्या वर्षी. त्यावेळेलाच ती निघून गेली. 80व्या वर्षी भेटलं. अजून कोणतं असतं तर आता 50-60 वर्ष झाली, आता काय श्रीराम येते की नाही काय माहित. आता जव्या बाज झाला, आता वय सगळं निघून गेले, म्हातारे झाले, आता दात पडायला आले आणि काय 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 झालं. अशी एवढी भक्ती आहे ना, शबरी सारखी भक्ती बघायला गेलं तर कुणीही करू शकत नाही. म्हणून आज पण 9 लाख वर्ष झाले शबरीचं नाव निघते. 9 लाख वर्ष झाले श्रीरामाला जाऊन है ना. श्रीराम होते त्यावेळेला द्वापार युगात, काय ते त्रेतायुगातले श्रीराम प्रभू. 9 लाख वर्ष झाले. श्रीराम श्रीकृष्णांना फक्त जाऊन किती 5000 वर्ष झाले. 5000 कुठं 9 लाख कुठं. सांगायचं बघ काय, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.